तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अवघ्या 2 दिवसांवरती तुमचा बोर्डाचा सायन्स पार्ट 1 या विषयाचा पेपर येऊन ठेपलेला आहे. पण अद्यापही बरेचसे विद्यार्थी असे असतील की ज्यांनी अजून अभ्यासाला सुरुवात केली नसेल. त्यातच काही विद्यार्थी असे देखील असतील की ज्यांनी अजून सायन्स पार्ट 1 या विषयाचं टेक्स्टबुक देखील उघडलं नसणार आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित 2 दिवसांमध्ये तुम्हाला सायन्स विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, कुठले प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत, ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इयत्ता 10वीला सायन्स पार्ट 1 ह्या विषयाचे एकूण 10 धडे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी अभ्यासायचे आहेत. ज्यामध्ये तुमचा पहिला धडा आहे ग्रॅव्हिटेशन. आता बघा, ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये कुठले प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँकसाठी, तर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न आणि चौथा प्रश्न, हे 4 प्रश्न फिल इन द ब्लँकसाठी तुम्हाला पहिल्या धड्यावरती महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा, उर्वरित जे प्रश्न आहेत हे तुम्ही एक्स्ट्रा स्टडीसाठी रीड करू शकतात. त्यानंतर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी, तर बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये सायन्स विषयामध्ये ट्रू आणि फॉल्सवरती फक्त एका मार्कासाठी प्रश्न तुम्हाला विचारला जातो. आता बघा, ट्रू आणि फॉल्ससाठी कुठले प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा, ट्रू आणि फॉल्ससाठी पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न आणि पाचवा प्रश्न, हे 5 प्रश्न तुम्हाला ट्रू आणि फॉल्ससाठी महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा, उर्वरित जे प्रश्न आहेत ते तुम्ही एक्स्ट्रा स्टडीसाठी रीड करू शकतात. यानंतर बघा, पहिल्या चॅप्टरमध्ये काही डेफिनेशन्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. ज्यामध्ये फ्री फॉलची डेफिनेशन, इस्केप व्हेलॉसिटीची डेफिनेशन, न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याची डेफिनेशन आणि केपलर्स लॉ, ह्या 4 डेफिनेशन तुम्हाला पहिल्या चॅप्टरवरती महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा, ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत यांचे ॲन्सर्स पण मी तुम्हाला खाली दिलेले आहेत. तुम्हाला फक्त हे प्रश्न रीड करायचे आहेत किंवा लर्न करायचे असणार आहेत. यानंतर बघा, तुम्हाला काही न्यूमेरिकल्स देखील पहिल्या चॅप्टरमध्ये महत्त्वाचे असणार आहेत. ज्यामध्ये बघा, हे एक न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल म्हणून तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. हे पण न्यूमेरिकल तुम्हाला 2 मार्क्ससाठी तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. यानंतर बघा, तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल आहे. हे पण एक्झाम्पल तुम्ही एक्स्ट्रा स्टडीसाठी याला रीड करू शकतात किंवा प्रॅक्टिस करू शकतात. यानंतर बघा, क्वेश्चन बेस्ड ऑन अ डायग्राम. तर बघा, तुम्हाला डायग्राम 1.4 दिलेले आहे तुमच्या टेक्स्टबुकवरती. त्या डायग्रामवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी हे सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा, हे तिन्ही क्वेश्चन तुम्हाला केपलर लॉवरती बेस्ड आहेत आणि हे क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत 2025च्या परीक्षेसाठी. यानंतर बघा, तुम्हाला आणखी एक सॉल्ड एक्झाम्पल आहे. हे पण सॉल्ड एक्झाम्पल खूप इझी आहे. जर तुमच्याकडे एक्स्ट्रा वेळ असेल तर हे पण सॉल्ड एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात. यानंतर बघा, तुम्हाला एक गिव रिझन आहे. तर बघा, ह्या चॅप्टरवरती फारसे गिव रिझन तुम्हाला विचारले जात नाही. पण बघा, हे गिव रिझन तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये ऑलरेडी विचारलेलं आहे. तर बघा, पहिल्या चॅप्टरचा अभ्यास करताना हे गिव रिझन पण तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. तर बघा, हे होते तुमच्या पहिल्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. यानंतर बघा, तुमचं दुसरं चॅप्टर आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स. तर बघा, अगदी इझी चॅप्टर आहे. ह्या चॅप्टरवर पण देखील तुम्हाला 2 किंवा 3 मार्काचे प्रश्न हमखास तुम्हाला विचारले जातात. तर बघा, ह्या चॅप्टरमध्ये कुठले प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत ते आता आपण बघूया. पहिला प्रश्न तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी असणार आहे. ज्यामध्ये बघा, तुम्हाला दुसरी फिल इन द ब्लँक्स, तिसरी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर 5वी फिल इन द ब्लँक्स, या 3 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा, तुम्हाला ट्रू आणि फॉल्ससाठी कुठले प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा, ट्रू आणि फॉल्स खूप इझी क्वेश्चन असतो आणि एकच प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जातो. तो पण प्रश्न तुमचा 1 गुणासाठी असतो. तर बघा, ट्रू आणि फॉल्स खूप इझी असतात. त्यामुळे ह्या चॅप्टरचे सर्व ट्रू आणि फॉल्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. तर बघा, ह्या चॅप्टरचे ट्रू आणि फॉल्स तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे बघा, हे 6च्या 6 तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा, मॅच द कॉलम. तर बघा, क्वेश्चन नंबर 3 आहे तुम्हाला मॅच द कॉलम. तर बघा, हा मॅच द कॉलम तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा, ह्या मॅच द कॉलमवरती तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये किंवा ट्रू आणि फॉल्समध्ये देखील क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे बघा, पहिलं मॅच द कॉलम आणि दुसरं मॅच द कॉलम हे तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा, ह्या चॅप्टरवरती काही क्वेश्चन नेम इटसाठी तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. ज्यामध्ये बघा, हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या एक्सरसाइजमधलेच आहेत. त्यामुळे हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न. तर बघा, पुढचा प्रश्न असणार आहे तुम्हाला कंप्लीट द गिवन. तर बघा, हा पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये एका मार्क्ससाठी विचारला जातो. तर बघा, ह्या चॅप्टरवरती हे 2 प्रश्न तुम्हाला कंप्लीट द गिवन किंवा कंप्लीट द फॉलोइंगसाठी महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा, हे पण 2 प्रश्न तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा, ऑड मॅन आउट. तर बघा, बोर्डाच्या परीक्षेमध्ये एका मार्क्ससाठी ऑड मॅन आउटवरती प्रश्न तुम्हाला विचारला जातो. त्यामध्ये बघा, ह्या चॅप्टरवरती तुम्हाला पहिलं आणि दुसरं ऑड मॅन आउट तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे.
यानंतर बघा पुढचा प्रश्न, तर बघा ह्या चॅप्टरवरचे गिव्ह रिझन्स तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. तर बघा ह्या चॅप्टरवरचं एक तरी गिव्ह रिझन तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये हमखास विचारलं जातं. त्यामुळे बघा गिव्ह रिझन्समध्ये कुठले प्रश्न तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत, तर बघा गिव्ह रिझन्समध्ये पहिलं गिव्ह रिझन, त्यानंतर दुसरं गिव्ह रिझन, त्यानंतर बघा तिसरं गिव्ह रिझन, त्याचबरोबर बघा तुम्हाला चौथं गिव्ह रिझन. तर बघा ह्या चॅप्टरवरती 4 गिव्ह रिझन्स आहेत जे तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा ॲन्सर द फॉलोइंगमध्ये, तर बघा ॲन्सर द फॉलोइंगमध्ये स्टेट डोबेरायनर ट्रेड विथ एक्झाम्पल हा एक क्वेश्चन आहे जो तुम्हाला 3 मार्क्ससाठी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर बघा ह्या सर्व प्रश्नांची ॲन्सर्स पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. फक्त ही PDF तुम्हाला डाउनलोड करायची आहे. तर बघा ही PDF तुम्हाला कुठं मिळणार आहे, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही PDF मी ऑलरेडी अपलोड केली आहे. तिथनं ही PDF तुम्ही डाउनलोड करा आणि ह्याच PDF मधले जे क्वेश्चन मी तुम्हाला इम्पॉर्टंट देतो आहे त्याच प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला उर्वरित ह्या 2 दिवसांमध्ये करायचा असणार आहे. यानंतर बघा तुम्हाला दुसरा प्रश्न, हा पण प्रश्न तुम्हाला 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा क्वेश्चन काय आहे, तुम्हाला शॉर्ट नोट लिहायची आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबलवरती. तर बघा हा पण प्रश्न तुम्हाला 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा तुम्हाला राईट अ शॉर्ट नोट किंवा डिफाईन द फॉलोइंग. तर बघा यासाठी न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह आणि मेंडेलियस पिरियॉडिक टेबल. तर बघा हे 2 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा तुमचं तिसरं चॅप्टर आहे केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन. तर बघा अगदी सोपं चॅप्टर आहे आणि अगदी सोपे प्रश्न तुम्हाला ह्या चॅप्टरवरती परीक्षेमध्ये विचारले जातात. यामध्ये बघा फिल इन द ब्लँक्ससाठी तुम्हाला तिसरे फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर चौथी फिल इन द ब्लँक्स, या 2 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. बाकीच्या फिल इन द ब्लँक्स तुम्ही एक्स्ट्रा स्टडीसाठी रीड करू शकतात. त्याचबरोबर बघा तुम्हाला 7th नंबरची फिल इन द ब्लँक्स पण तुम्हाला महत्त्वाची असणार आहे. यानंतर बघा ट्रू आणि फॉल्समध्ये तुम्हाला पहिला प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे, त्यानंतर बघा चौथा प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा आहे आणि 5वा प्रश्न पण तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्याचबरोबर बघा 6वा प्रश्न पण तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. तर बघा ट्रू आणि फॉल्समध्ये जवळपास सगळेच प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. त्यानंतर बघा कंप्लीट द फॉलोइंग किंवा कंप्लीट द गिवन, यासाठी बघा पहिला प्रश्न, त्यानंतर दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न, हे 3 प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा आयडेंटिफाय ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. तर बघा हा प्रश्न तुमच्या एक्सरसाइजमध्ये पण दिलेला आहे. त्यामुळे बघा हे 4ही सब क्वेश्चन या प्रश्न प्रकारातले तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. कारण बघा हा संपूर्ण प्रश्न तुमच्या एक्सरसाइजमधलाच आहे. यानंतर बघा ॲन्सर द फॉलोइंगमध्ये तुम्हाला पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द रिॲक्शन कॉल्ड व्हेन द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. तर बघा आपण रिडॉक्स रिॲक्शनचा हा टॉपिक आहे. तर बघा 3 मार्क्ससाठी हा पण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. यानंतर बघा तुम्हाला ॲन्सर द फॉलोइंगमध्ये तुम्हाला सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, एक्सप्लेन रिॲक्टंट अँड प्रोडक्ट विथ एक्झाम्पल. तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे बघा हा पण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, हा प्रश्न तुम्हाला गिव्ह रिझन्समध्ये देखील विचारला जाऊ शकतो. तर बघा हा पण क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा तुम्हाला एंडोथर्मिक रिॲक्शन आणि डिस्प्लेसमेंट रिॲक्शन या 2 रिॲक्शनच्या डेफिनेशन्स तुम्हाला महत्त्वाच्या असणार आहेत. त्यानंतर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन अ डायग्राम, पेज नंबर 45 वरती तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्रामवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. तर बघा व्हॉट इज अ रस्ट, त्यानंतर राईट अ केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट, त्याच्यानंतर राईट द रिॲक्शन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ आयन ॲट द ॲनोड, त्यानंतर बघा राईट द रिॲक्शन ऑफ ऑक्सिडेशन ऑफ आयन ॲट द कॅथोड, त्यानंतर व्हॉट इज अ करोजन. तर बघा 5 मार्क्ससाठी तुम्हाला पेज नंबर 45 वरती जे डायग्राम दिलेले आहे त्या डायग्रामवरती हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा ही डायग्राम तुम्हाला 5 मार्क्ससाठी तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा गिव्ह रिझन्समध्ये तुम्हाला पहिलं गिव्ह रिझन्स तुम्हाला महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा दुसरं गिव्ह रिझन पण तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा तिसरं गिव्ह रिझन खूप इझी आहे, तर हे पण तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा आणखी एक क्वेश्चन आहे तुम्हाला डायग्रामवरती. तर बघा पेज नंबर 37 वरती तुम्हाला डायग्राम 3.6 दिले आहे. ह्या डायग्रामवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी तुम्हाला हे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला ह्या डायग्रामवरती इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा तुमचं चौथं चॅप्टर आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर बघा ह्या संपूर्ण चॅप्टरमध्ये फक्त 2 टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर हे 2 टॉपिक तुम्हाला डीपली अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये कुठले प्रश्न तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. तर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये दुसरी फिल इन द ब्लँक्स ही इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर तिसरी फिल इन द ब्लँक्स ही एक फिल इन द ब्लँक्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे आणि 6th नंबरची फिल इन द ब्लँक्स
ही पण फिल इन द ब्लँक्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा चौथ्या चॅप्टरवरती या 3 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा ट्रू आणि फॉल्समध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन आणि तिसरा क्वेश्चन हे 3 क्वेश्चन तुम्हाला ट्रू आणि फॉल्ससाठी महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा ऑड मॅन आउटमध्ये, तर बघा ऑड मॅन आउटमधले सगळे प्रश्न तुमच्या एक्सरसाइजमधलेच आहेत. त्यामुळे बघा ऑड मॅन आउटसाठी हे तिन्ही प्रश्न तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. अगदी सोपे प्रश्न आहेत. त्यानंतर बघा नेम इटमध्ये, तर बघा नेम इटमध्ये तुम्हाला दुसरा प्रश्न, त्यानंतर बघा तुम्हाला चौथा प्रश्न, यामध्ये तुम्हाला SI युनिट ऑफ रेजिस्टन्स जे प्रत्येकाला माहिती आहे ओहम असतं. तर बघा हा पण प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर बघा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल ज्याला आपण इलेक्ट्रॉन म्हणतो. त्यानंतर बघा क्वांटिटी एक्सप्रेस इन एम्पियर, तर आपण इलेक्ट्रिक करंट एम्पियरमध्ये मेजर करतो. त्यानंतर बघा द क्वांटिटी एक्सप्रेस इन व्होल्ट, तर आपण पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टमध्ये मेजर करतो. त्यानंतर बघा तुम्हाला 9th नंबरची आणि 10th नंबरचा क्वेश्चन तुम्हाला नेमिटसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा ॲन्सर द फॉलोइंग, तर बघा ॲन्सर द फॉलोइंगमध्ये तुम्हाला स्टेट फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आणि स्टेट फ्लेमिंग्स राईट हँड रूल, तर हे 2 रूल किंवा ह्या 2 डेफिनेशन्स तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारल्या जाऊ शकतात. तर बघा ह्या दोन्ही डेफिनेशन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, ज्यामध्ये बघा 3rd नंबरचा क्वेश्चन आणि 4th नंबरचा क्वेश्चन खूप इझी आहे. हे क्वेश्चन तुम्हाला फक्त रीड करून ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा तुम्हाला पुढचा क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहे, हाऊ डज द शॉर्ट सर्किट फॉर्म राईट इट्स इफेक्ट, तर 3 मार्क्ससाठी खूप इझी क्वेश्चन आहे. हा पण क्वेश्चन तुम्हाला 2025च्या परीक्षेसाठी महत्त्वाचा असणार आहे. तर बघा 7th नंबरचा क्वेश्चन, हा क्वेश्चन जवळपास 3 ते 4 वेळा मागच्या 5 वर्षांमध्ये रिपीट झालेला आहे. त्यामुळे बघा तुम्हाला व्हॉट इज सोलेनाइड, कम्पेअर द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द सोलेनाइड विथ अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ बार मॅग्नेट अँड ड्रॉ इट्स डायग्राम. तर बघा तुम्हाला डायग्राम पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर व्हॉट इज सोलेनाइड हे पण तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड आणि सोलेनाइड हे तुम्हाला कम्पेअर पण करून दाखवायचे आहेत. तर बघा 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार आहे. कारण बघा जवळपास दरवर्षी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो आहे आणि ह्या वर्षी पण तुम्हाला विचारल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बघा सोलेनाइडचा जो टॉपिक तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, हा संपूर्ण टॉपिक तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. किंवा हा देखील क्वेश्चन तुम्ही अभ्यासला तरी तुम्हाला सोलेनाइड टॉपिकचा कंप्लीट अभ्यास हा होणार आहे. त्यानंतर बघा चौथ्या चॅप्टरमध्ये काही न्यूमेरिकल्स आहेत जे तुम्हाला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. ज्यामध्ये बघा पहिलं न्यूमेरिकल आहे, हे पण तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. खूप इझी आहे. यामध्ये सिंपल तुम्हाला पॉवरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि ॲन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन, हा पण क्वेश्चन सेम आहे. यामध्ये पण तुम्हाला पॉवरचा दुसरा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि तुम्हाला ॲन्सर हे फाइंड आउट करायचं असणार आहे. त्यानंतर बघा तिसरा सब क्वेश्चन आहे किंवा तिसरं न्यूमेरिकल आहे. हे न्यूमेरिकल तुमच्या एक्सरसाइजमध्ये पण दिलेलं आहे. खूप इझी न्यूमेरिकल आहे. यामध्ये पण तुम्हाला सिंपल एक फॉर्म्युला यूज करायचा आहे इलेक्ट्रिकल एनर्जीचा, पॉवर इंटू टाईम, आणि तुम्हाला ॲन्सर हे फाइंड आउट करायचं असणार आहे. त्यानंतर बघा चौथा क्वेश्चन आहे, हा पण सिमिलर आहे वरच्या क्वेश्चनसारखाच. त्यानंतर बघा 5th नंबरचा क्वेश्चन आहे, हा तुम्हाला 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा हे 5 न्यूमेरिकल्स तुम्हाला चौथ्या चॅप्टरवरती अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा तुम्हाला क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राममध्ये, तर बघा तुम्हाला पेज नंबर 56 वरती डायग्राम 4.13 दिलेली आहे. तर बघा इलेक्ट्रिक मोटरची ही डायग्राम आहे आणि इलेक्ट्रिक मोटरच्या डायग्रामवरती तुम्हाला 5 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर या 2 डायग्राम तुम्हाला ड्रॉ पण करता आले पाहिजे आणि त्याखालील प्रश्न पण तुम्हाला प्रॅक्टिस करायचे असणार आहेत. तर बघा 5 मार्क्ससाठी हे 2 टॉपिक चौथ्या चॅप्टरवरती इम्पॉर्टंट असणार आहेत. तर बघा डायरेक्ट तुम्हाला 5 मार्क्ससाठी हे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर बघा पेज नंबर 60 वरती डायग्राम तुम्हाला 4.20 दिलेली आहे. तर बघा इलेक्ट्रिक जनरेटरची ही डायग्राम आहे. तर बघा ही पण डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे आणि त्याखालील प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. तर बघा अगदी सोपे प्रश्न असतात आणि 5 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये मिळतात. तर बघा हे दोन्ही टॉपिक चौथ्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जे तुम्हाला परीक्षेसाठी अभ्यासायचे असणार आहेत. त्यानंतर बघा तुमचं 5th नंबरचे चॅप्टर आहे. हे पण चॅप्टर खूप इझी आहे आणि ह्या चॅप्टरवर अगदी इझी क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. ज्यामध्ये बघा फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला दुसरी फिल इन द ब्लँक्स, पहिली फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर बघा चौथी फिल इन द ब्लँक्स आणि 5वी फिल इन द ब्लँक्स, ह्या 4 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर बघा ट्रू आणि फॉल्समध्ये तुम्हाला पहिलं आणि दुसरं हे 2 ट्रू आणि फॉल्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा तुम्हाला ऑड मॅन आउटसाठी, तर बघा ऑड मॅन आउट अगदी इझी क्वेश्चन असतो. त्यामुळे बघा हे तिन्ही ऑड मॅन आउट तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. तर बघा हे तिन्ही ऑड मॅन आउट तुम्हाला 5व्या चॅप्टरसाठी अभ्यासायचे असणार आहेत.
यानंतर बघा ॲन्सर द फॉलोइंगमध्ये, तर बघा ॲन्सर द फॉलोइंगमध्ये तुम्हाला दुसरा जो क्वेश्चन आहे यामध्ये स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही डेफिनेशन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा तिसरी डेफिनेशन आहे ज्यामध्ये तुम्हाला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, तर बघा ह्या दोन डेफिनेशन आहेत, ह्या दोघीही डेफिनेशन तुम्हाला 1 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. यानंतर बघा ॲन्सर इन ब्रीफ किंवा ॲन्सर द फॉलोइंग, यामध्ये बघा पहिला क्वेश्चन आहे हा पण क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमध्ये दिलेला आहे. त्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन आहे हा पण क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमधलाच आहे. त्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन आहे हा पण क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमध्ये दिलेला आहे. तर बघा हे तिन्ही क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. त्याचबरोबर बघा तुम्हाला एक इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहे, तो असणार आहे तुम्हाला ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. तर बघा हा टॉपिक ह्या चॅप्टरचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. या टॉपिकवरती तुम्हाला फिल इन द ब्लँक्स विचारले जाऊ शकते, ट्रू आणि फॉल्सवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा डायग्राम बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात, किंवा सिंपल एक्सप्लेन द ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर हा देखील क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर बघा तुम्हाला ह्या चॅप्टरवरती हा जो टॉपिक आहे ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर हा टॉपिक तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम, तर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राममध्ये कुठले प्रश्न तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत, तर बघा पेज नंबर 65 वरती तुम्हाला ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर, तर बघा हा ग्राफ तुम्हाला दिलेला आहे आणि ह्या ग्राफवरती तुम्हाला सिंपल 2 किंवा 3 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पेज नंबर 72 वरती तुमच्या एक्सरसाइज दिलेली आहे. या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला क्वेश्चनमध्ये एक पॅरेग्राफ दिलेला आहे, त्या पॅरेग्राफवरती तुम्हाला 5 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा हे क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर बघा पेज नंबर 68 वरती तुम्हाला डायग्राम 5.8 दिलेली आहे. तर बघा अगदी सिंपल डायग्राम आहे आणि 3 मार्क्ससाठी तुम्हाला अगदी सिंपल आणि इझी क्वेश्चन ह्या डायग्रामवरती तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे बघा पेज नंबर 68 वरती 5.8 डायग्राम आहे, ही पण डायग्राम तुम्हाला अभ्यासायची असणार आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला पेज नंबर 64 वरती तुम्हाला डायग्राम 5.3 दिलेली आहे. तर बघा अगदी इझी डायग्राम आहे, त्यामध्ये फक्त तुम्हाला रिजिलेशनची डेफिनेशन फक्त लर्न करायची असणार आहे. यानंतर बघा काही न्यूमेरिकल्स आहेत ह्या चॅप्टरवरचे जे तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. तर बघा 6 नंबरचा हा क्वेश्चन आहे ज्यामध्ये एक न्यूमेरिकल मी तुम्हाला दिलेला आहे. सिंपल तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि तुम्हाला ॲन्सर फाइंड आउट करायचं आहे. तर बघा हे पण न्यूमेरिकल तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा दुसरं न्यूमेरिकल आहे, तर बघा 7th नंबरचा जो क्वेश्चन आहे, तर बघा हे न्यूमेरिकल तुम्हाला परीक्षेत विचारलं जाऊ शकत नाही किंवा विचारलं जात नाही. तर बघा ज्या विद्यार्थ्यांकडे एक्स्ट्रा टाईम आहे, ज्यांनी ऑलरेडी सायन्स विषयाचा अभ्यास केलेला आहे, ते विद्यार्थी ह्या न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करू शकतात किंवा अभ्यासू शकतात. यानंतर बघा तुमचं 6th नंबरचे चॅप्टर आहे रिफ्लेक्शन ऑफ अ लाईट. तर बघा अगदी इझी चॅप्टर आहे. ह्या चॅप्टरवर पण तुम्हाला दरवर्षी 4 मार्क्सचे इझी क्वेश्चन हे विचारले जातात. तर बघा कुठले क्वेश्चन आहेत जे तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत, तर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला पहिली फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर तिसरी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर चौथी फिल इन द ब्लँक्स, पाचवी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर बघा 6वी फिल इन द ब्लँक्स, या 4 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर बघा तुम्हाला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स, तर बघा एक्सरसाइजमधला हा क्वेश्चन आहे. यामध्ये बघा हे सर्व प्रश्न तुम्हाला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. त्यानंतर बघा से ट्रू आणि फॉल्स, तर बघा ट्रू आणि फॉल्समध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन, चौथा क्वेश्चन आणि पाचवा क्वेश्चन, हे 5 क्वेश्चन तुम्हाला ट्रू आणि फॉल्ससाठी ह्या चॅप्टरचे महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा गिव्ह रिझन्समध्ये तुम्हाला पहिलं गिव्ह रिझन आहे अ पेन्सिल ॲपियर टू बी ब्रोकन नियर द सरफेस ऑफ वॉटर. तर बघा हे गिव्ह रिझन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा सेकंड गिव्ह रिझन आहे, हे तुमच्या एक्सरसाइजमधलंच आहे, हे पण गिव्ह रिझन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा 3rd नंबरचं गिव्ह रिझन आहे, हे पण गिव्ह रिझन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन अ डायग्राम, तर बघा पेज नंबर 77 वरती डायग्राम 6.8 दिलेले आहे आणि ह्या डायग्रामवरती तुम्हाला 5 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा अगदी इझी क्वेश्चन आहेत, तर तुम्हाला हे क्वेश्चन अभ्यासायचे असणार आहेत. तर बघा डायग्राम तुम्हाला डिस्पर्जन ऑफ लाईटची डायग्राम दिलेली आहे. हे डायग्राम तुम्हाला ॲज इट इज ड्रॉ करायला देखील विचारले जाऊ शकतात किंवा ह्या डायग्रामवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी सिंपल क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा पेज नंबर तुम्हाला 74 वरती एक डायग्राम दिलेली आहे, ज्यामध्ये रेज तुम्हाला दिलेले आहेत आणि ते रेज तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत किंवा त्यांना नावं तुम्हाला द्यायची आहेत, ज्यामध्ये तुम्हाला इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे, त्याच्यानंतर इमर्जंट रे किंवा अँगल ऑफ रिफ्लेक्शन असे तुम्हाला आयडेंटिफाय करायचे असणार आहेत. तर अगदी सोपा क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा सॉल्व, तर ह्या चॅप्टरवरती तुम्हाला काही न्यूमेरिकल्स आहेत जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा हे दोघीही न्यूमेरिकल्स तुमच्या एक्सरसाइजमधलेच आहेत. तर बघा पहिले न्यूमेरिकल हे पण तुमच्या एक्सरसाइजमध्ये आहे, जे तुम्हाला 2 मार्क्ससाठी तुम्हाला परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर बघा दुसरं न्यूमेरिकल, हे पण न्यूमेरिकल तुमच्या एक्सरसाइजमध्येच दिलेलं आहे, हे पण न्यूमेरिकल तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला
7th नंबरचे चॅप्टर आहे लेन्सेस. तर बघा लेन्सेस चॅप्टरवरती कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते आता आपण बघूया. तर बघा लेन्सेस चॅप्टरमध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये पहिली फिल इन द ब्लँक्स, दुसरी फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर तिसरी फिल इन द ब्लँक्स, चौथी फिल इन द ब्लँक्स, त्याच्यानंतर बघा पाचवी फिल इन द ब्लँक्स तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा 6th नंबरची फिल इन द ब्लँक्स ही पण तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला 10th नंबरची फिल इन द ब्लँक्स ही पण तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यानंतर 11th नंबरची फिल इन द ब्लँक्स ही पण तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा बाकीचे ज्या फिल इन द ब्लँक्स आहेत ते तुम्ही एक्स्ट्रा स्टडीसाठी रीड करू शकतात. यानंतर बघा तुम्हाला आणखी काही फिल इन द ब्लँक्स आहेत ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी सायन्स विषयाचा अभ्यास झालेला आहे ते विद्यार्थी ह्या फिल इन द ब्लँक्स अभ्यासू शकतात. त्याच्यानंतर बघा तुम्हाला ट्रू आणि फॉल्ससाठी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. तर बघा ट्रू आणि फॉल्समध्ये बघा तुम्हाला 7 चॅप्टरसाठी हे ट्रू आणि फॉल्स महत्त्वाचे असणार आहेत. ज्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन आहे ज्यामध्ये तुम्हाला पॉवरचा फॉर्म्युला दिलेला आहे 1/f. ह्या ट्रू आणि फॉल्सचा आन्सर तुमचं ट्रू असणार आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आणि तिसरा क्वेश्चन हे 3 क्वेश्चन तुम्हाला 7 चॅप्टरवरती ट्रू आणि फॉल्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा तुम्हाला फाइंड को रिलेशन किंवा कंप्लीट द गिवन यासाठी बघा दुसरा क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला 4th नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. 5th नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा कंप्लीट द गिवन किंवा फाइंड को रिलेशन यासाठी हे 3 क्वेश्चन तुम्हाला 7 चॅप्टरवरती इम्पॉर्टंट असणार आहेत. याच्यानंतर बघा फाइंड ऑड मॅन आउट तर अगदी इझी क्वेश्चन आहे. त्यामध्ये बघा दुसरा ऑड मॅन आउट तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यानंतर बघा 4th नंबरचं ऑड मॅन आउट तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. ऑड मॅन आउटसाठी हे 2 क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. त्याच्यानंतर बघा नेम द गिवन किंवा राईट द नेम ऑफ हा एक क्वेश्चन आहे जो तुम्हाला परीक्षेमध्ये 1 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जातो. तर बघा अगदी सोपा क्वेश्चन असतो ज्यामध्ये बघा तुम्हाला 7 चॅप्टरमध्ये पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन, त्याच्यानंतर 4th नंबरचा क्वेश्चन, त्याच्यानंतर 5th नंबरचा क्वेश्चन हे 5 क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा गिव रिझन्स. तर बघा गिव रिझन्समध्ये पहिलं गिव रिझन आहे तुम्हाला सिम्पल मायक्रोस्कोप इज यूज्ड फॉर अ वॉच रिपेअरर किंवा यूज्ड बाय द वॉच रिपेअरर. तर बघा हे गिव रिझन आहे जे तुमच्या एक्सरसाइजमध्ये दिलेलं आहे. हे पण गिव रिझन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा तुम्हाला सेकंड गिव रिझन आहे, त्यानंतर थर्ड गिव रिझन आहे. हे 3 गिव रिझन्स तुम्हाला 7 चॅप्टरवरती इम्पॉर्टंट असणार आहेत. तर बघा सगळे जे क्वेश्चन्स आहेत ह्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. फक्त तुम्हाला हे क्वेश्चन लर्न करायचे असणार आहेत किंवा प्रॅक्टिस करायचे असणार आहेत. त्याच्यानंतर बघा 4th नंबरचं क्वेश्चन आहे ज्यामध्ये तुम्हाला कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स याचा डिफरन्स तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. तर बघा 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अगदी इझी क्वेश्चन आहेत आणि अगदी इझी पॉईंट तुम्हाला डिफरन्स बिटवीनमध्ये लिहायचे असणार आहेत. त्याच्यानंतर बघा मॅच द पेअर. तर बघा हा संपूर्ण क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमधला ॲज इट इज क्वेश्चन आहे आणि हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. तर बघा हा पण क्वेश्चन तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. त्याच्यानंतर बघा काही न्यूमेरिकल्स आहेत ज्यामध्ये पहिलं न्यूमेरिकल आहे. यामध्ये सिंपल तुम्हाला पॉवरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन खूप इझी आहे आणि जो तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन आहे. हा पण क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यानंतर बघा आणखी काही न्यूमेरिकल्स आहेत ह्या चॅप्टरचे जे तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. तर बघा 7 चॅप्टरवरती जे न्यूमेरिकल्स तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात ते सगळं न्यूमेरिकल्स तुमच्या एक्सरसाइजमधले आहेत आणि ह्या PDF मध्ये जे न्यूमेरिकल्स आहेत तर बघा ही PDF तुम्हाला अवेलेबल होणार आहे. या PDF मध्ये 7 चॅप्टरच्या एक्सरसाइजमधले सगळे न्यूमेरिकल्स मी सॉल्व केलेले आहेत आणि हे सगळे न्यूमेरिकल्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. त्याच्यानंतर बघा तुम्हाला ह्या चॅप्टरवरती काही क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम आहेत. तर हे क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. ज्यामध्ये बघा पेज नंबर 90 वरती तुम्हाला डायग्राम 7.17 दिलेली आहे. तर बघा कंपाऊंड मायक्रोस्कोपची ही डायग्राम आहे आणि ह्या डायग्रामवरती तुम्हाला 5 मार्क्ससाठी हे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा ही डायग्राम तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट असणार आहे किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोप हा टॉपिक तुम्हाला ह्या चॅप्टरवरती इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा हे क्वेश्चन्स तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. त्याच्यानंतर बघा 9th नंबरचा क्वेश्चन आहे ज्यामध्ये तुम्हाला ह्यूमन आयची डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे आणि त्याखाली काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात ते क्वेश्चन पण तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे. आता बघा ह्यूमन आयची डायग्राम कशा पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करायची. तर बघा परीक्षेमध्ये बरेचसे विद्यार्थी ह्यूमन आयची डायग्राम सिंपल अशी ड्रॉ करतात. तर बघा ही डायग्राम चुकीची आहे. तुम्हाला सायंटिफिक वेमध्ये ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करता आली पाहिजे. त्याला प्रॉपर नेमिंग तुम्हाला द्यायचे तेव्हा तुम्हाला डायग्राम ड्रॉ करण्यासाठी 2 मार्क्स हे दिले जाणार आहे. त्यानंतर बघा ह्यूमन आयच्या डायग्रामवरती तुम्हाला हे 3 सिंपल क्वेश्चन आहेत जे तुम्हाला ॲज इट इज क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. तर बघा हे क्वेश्चन ऑलरेडी 2022च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हे 3ही क्वेश्चन
प्लस तुम्हाला ही वरची ह्युमन आयची डायग्राम ही तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा ह्युमन आयचा आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप, तर बघा 7 चॅप्टरमध्ये हे 2 टॉपिक्स तुम्हाला कंपल्सरी अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा आपलं 8 चॅप्टर आहे मेटलर्जी. तर बघा अगदी इझी चॅप्टर आहे आणि 4 मार्क्सचे किंवा 5 मार्क्सचे क्वेश्चन ह्या चॅप्टरवरती तुम्हाला विचारले जातात. आता बघा कुठले प्रश्न तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत ते आता आपण बघूया. तर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला 4th नंबरचे फिल इन द ब्लँक्स आहे, तर ही फिल इन द ब्लँक्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यानंतर 6th नंबरची फिल इन द ब्लँक्स आहे, ही एक फिल इन द ब्लँक्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यानंतर बघा 9th नंबरची फिल इन द ब्लँक्स आहे, ही पण फिल इन द ब्लँक्स तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा मेटलर्जी चॅप्टरमध्ये तुम्हाला ह्या 3 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. त्याच्यानंतर बघा तुम्हाला अजून बऱ्याचशा फिल इन द ब्लँक्स मी तुम्हाला PDF प्रोव्हाइड केलेले आहेत. तर बघा ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी सायन्स विषयाचा अभ्यास झालेला आहे ते विद्यार्थी हे क्वेश्चन्स अभ्यासू शकतात. त्यानंतर बघा से ट्रू आणि फॉल्स. तर बघा ट्रू आणि फॉल्समध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन आहे, हा पण क्वेश्चन तुम्हाला ट्रू आणि फॉल्ससाठी इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा तुम्हाला राईट को रिलेशन किंवा कंप्लीट द फॉलोइंग. तर बघा यामध्ये तुम्हाला तिसरा क्वेश्चन आहे, हा इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यानंतर 5वा क्वेश्चन आहे, हे 2 क्वेश्चन तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत, ज्यामध्ये बघा तिसरा क्वेश्चन तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा तुम्हाला ऑड मॅन आउट. तर बघा ऑड मॅन आउटमध्ये तुम्हाला फक्त पहिला क्वेश्चन हा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा तुमच्या एक्सरसाइजमध्ये पण काही ऑड मॅन आउट दिलेले आहेत, ते पण ऑड मॅन आउट तुम्हाला मेटलर्जी चॅप्टरवरती अभ्यासायचे असणार आहेत. त्याच्यानंतर बघा हू आय एम. तर बघा ॲज इट इज क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमध्ये दिलेला आहे, ज्यामध्ये बघा हे 3 क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा राईट अ नेम्स. तर बघा हा संपूर्ण क्वेश्चन तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे, ज्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन जो तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यानंतर बाकीचे क्वेश्चन्स तुम्ही अभ्यासू शकतात. त्याचबरोबर बघा 5वा क्वेश्चन पण तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर बघा मॅच द पेअर्स. यामध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी मेटल्स दिलेले आहेत आणि त्यांच्या ओर्स दिलेले आहेत, त्यांच्या पेअर्स तुम्हाला करायचे असणार आहेत. तर बघा हा पण क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी मॅच द पेअर्समध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा गिव्ह रिझन्स. तर बघा 8th चॅप्टर जे तुमचं मेटलर्जी आहे, यामध्ये बघा 2nd नंबरचं जे गिव्ह रिझन आहे, ज्यामध्ये सोडियम इज ऑलवेज केप्ट इन अ केरोसिन. तर बघा 2 मार्क्ससाठी हे गिव्ह रिझन तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. त्याचबरोबर बघा पहिलं पण गिव्ह रिझन आहे, तर हे पण गिव्ह रिझन तुम्हाला IMP असणार आहे. यानंतर बघा तुम्हाला क्वेश्चन बेस्ड ऑन अ डायग्राम. तर बघा डायग्रामवरती कुठले क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. तर बघा पेज नंबर 97 वरती तुम्हाला डायग्राम 8.5 दिलेली आहे. तर बघा ह्या डायग्रामवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी असे सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. यानंतर बघा पेज नंबर 104 वरती तुम्हाला डायग्राम 8.12 दिलेले आहे. ह्या डायग्रामवरती देखील तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बघा पेज नंबर 107 वरती डायग्राम 8.16 दिलेली आहे. तर बघा ह्या डायग्रामवरती पण तुम्हाला 5 मार्क्ससाठी क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बघा तुम्हाला एक डायग्राम आहे. तर बघा ही डायग्राम तुम्हाला फारशी इम्पॉर्टंट नाही आहे, ठीक आहे. ही डायग्राम तुम्हाला 2 मार्क्ससाठी बोर्डाच्या परीक्षेत विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर बघा 6 नंबरचा क्वेश्चन आहे, ॲन्सर द फॉलोइंगमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. यामध्ये बघा ॲनोड नीड टू बी रिप्लेस फ्रॉम टाईम टू टाईम ड्युरिंग द इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲल्युमिना. तर बघा 3 मार्क्ससाठी हा IMP क्वेश्चन असणार आहे तुम्हाला 8th चॅप्टरवरती. तर बघा हे होते तुमच्या 8व्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. यानंतर बघा तुमचं 9वं चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड. तर बघा कार्बन कंपाऊंड ह्या चॅप्टरवरती कुठले क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. तर बघा फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला 2nd फिल इन द ब्लँक्स ही तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यानंतर 5th नंबरची फिल इन द ब्लँक्स ही पण तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यानंतर बघा 14 नंबरची फिल इन द ब्लँक्स ही पण तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला 22 नंबरची फिल इन द ब्लँक्स आणि 20 नंबरची फिल इन द ब्लँक्स, या 4 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला 9th चॅप्टरच्या इम्पॉर्टंट असणार आहेत. त्याच्यानंतर बघा ज्या एक्स्ट्रा फिल इन द ब्लँक्स आहेत ते तुम्ही एक्स्ट्रा स्टडीसाठी रीड करू शकतात. याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2 से ट्रू आणि फॉल्स. तर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी तुम्हाला पहिला क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चन हे 2 क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. त्याच्यानंतर बघा 4th नंबरचा क्वेश्चन आहे, हा पण क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर बघा ट्रू आणि फॉल्ससाठी हे 3 क्वेश्चन तुम्हाला 9th चॅप्टरवरती इम्पॉर्टंट असणार आहेत. यानंतर बघा कोरिलेशन. तर बघा हा क्वेश्चन तुम्ही अभ्यासू शकतात. यामध्ये बघा तुम्हाला 4th नंबरचं कोरिलेशन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. यानंतर बघा फाइंड ऑड मॅन आउट. तर बघा ऑड मॅन आउटमध्ये तुम्हाला पहिलं आणि दुसरं ऑड मॅन आउट हे 2 ऑड मॅन आउट तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा मॅच द पेअर. तर बघा अगदी इझी क्वेश्चन आहे. तर बघा मॅच द पेअरसाठी हा पण क्वेश्चन तुम्हाला अभ्यासायचा असणार आहेत.
त्याच्यानंतर बघा 9th नंबरच्या चॅप्टरमध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमचा IUPAC नॉमेनक्लेचर. तर बघा IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये तुमच्या एक्सरसाइजमध्ये जे क्वेश्चन आहेत तेच क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर बघा हे सगळे क्वेश्चन मी तुम्हाला PDF मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. तर बघा ज्यामध्ये तुम्हाला पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन, त्याच्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन, त्याच्यानंतर बघा चौथा क्वेश्चन, पाचवा क्वेश्चन, हे 5 क्वेश्चन तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचरवरती इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला 3 मार्क्ससाठी IUPAC नॉमेनक्लेचरवरती 101% क्वेश्चन प्रत्येक बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. त्यामुळे बघा 25च्या परीक्षेसाठी IUPAC नॉमेनक्लेचर हा एक इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला 3 मार्क्ससाठी असणार आहे. तर बघा हा संपूर्ण टॉपिक तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे किंवा हे क्वेश्चन जरी अभ्यासले तरी तुम्हाला 3 मार्क्स मिळणार आहेत. त्याच्यानंतर बघा एक्सप्लेन द टर्म्स किंवा डेफिनेशन्समध्ये तुम्हाला अल्केन, अल्किन आणि अल्काइन, त्याचबरोबर बघा स्ट्रक्चरल आयसोमर्स किंवा स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, त्याच्यानंतर बघा तुम्हाला इस्टेरिफिकेशन आणि होमोलॉगस सिरीज. तर बघा ह्या 6 डेफिनेशन तुम्हाला 9th चॅप्टरवरती इम्पॉर्टंट असणार आहेत. ज्यामध्ये बघा होमोलॉगस सिरीज, त्याच्यानंतर तुम्हाला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम हे क्वेश्चन ऑलरेडी 2022च्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर बघा तुम्हाला ड्रॉ इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. तर बघा ॲज इट इज क्वेश्चन तुमच्या एक्सरसाइजमध्ये आहे आणि हाच क्वेश्चन मी तुम्हाला ह्या ठिकाणी सॉल्व्ह करून दिलेला आहे. ज्यामध्ये बघा इथेन, वॉटर आणि इथाईन हे 3 फॉर्म्युले तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत, ज्यांचं तुम्हाला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर तुम्हाला अशा पद्धतीने ड्रॉ करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा इथाईन आहे, हे पण स्ट्रक्चर तुम्हाला IMP असणार आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 9, ज्यामध्ये तुम्हाला डिफरन्स बिटवीनमध्ये तुम्हाला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन तुम्हाला 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. यानंतर बघा तुम्हाला क्वेश्चन नंबर 10 आहे, ज्यामध्ये एक डायग्राम तुम्हाला दिलेली असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने डायग्राम असणार आहे आणि ह्या डायग्रामवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी असे सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा ही पण डायग्राम आणि त्याखालील हे 3 क्वेश्चन तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा तुम्हाला डायग्राम 9.25 दिलेली आहे. या डायग्रामवरती तुम्हाला 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी हे सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बघा हे काही क्वेश्चन आहेत, हे पण क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. याच्यानंतर बघा तुमचं सायन्स पार्ट 1 या विषयाचं लास्ट चॅप्टर आहे, 10th चॅप्टर आहे स्पेस मिशन. तर बघा अगदी इझी चॅप्टर आहे आणि इझी क्वेश्चन ह्या चॅप्टरवरती विचारले जातात. ज्यामध्ये बघा तुम्हाला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज, यामध्ये बघा सगळे क्वेश्चन तुम्हाला फिल इन द ब्लँक्ससाठी आणि चूज द करेक्ट अल्टरनेटिव्हसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. तर बघा फिल इन द ब्लँक्सवरती मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला 10th चॅप्टरवरती क्वेश्चन हे विचारले जातात. त्यामुळे बघा ह्या 10चे 10 फिल इन द ब्लँक्स किंवा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह हे क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर बघा ट्रू आणि फॉल्समध्ये पण बघा हे सर्व क्वेश्चन तुम्हाला ट्रू आणि फॉल्समध्ये इम्पॉर्टंट असणार आहेत. आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये 10व्या चॅप्टरवरती तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज किंवा ट्रू आणि फॉल्सवरती तुम्हाला क्वेश्चन हे विचारले जातात. त्याच्यानंतर बघा गिव्ह रिझन्समध्ये तुम्हाला पहिलं गिव्ह रिझन आणि दुसरं गिव्ह रिझन हे दोन्ही गिव्ह रिझन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. याच्यानंतर बघा ॲन्सर द फॉलोइंगमध्ये तुम्हाला व्हॉट इज मीन्ड बाय आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, तर हा एक क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे. त्याच्यानंतर बघा व्हॉट इज मीन बाय स्पेस डेब्रिज, तर बघा हा पण क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम, तर बघा तुम्हाला पेज नंबर 139 वरती तुम्हाला डायग्राम 10.4 दिलेली आहे. या डायग्रामवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी असे इझी क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. तर बघा हे क्वेश्चन देखील तुम्हाला अभ्यासायचे असणार आहेत. त्याच्यानंतर बघा लास्ट क्वेश्चन, तर बघा कंप्लीट द चार्ट, तर तुमच्या एक्सरसाइजमधला हा क्वेश्चन आहे. तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत फारसा विचारला गेलेला नाही आहे, तरी हा क्वेश्चन तुम्हाला 25च्या परीक्षेसाठी अभ्यासायचा असणार आहे. तर बघा ह्या क्वेश्चनच्या ॲन्सर्सवरती तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा मॅच द पेअर्सवरती देखील क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे बघा ही पण डायग्राम तुम्हाला अभ्यासायची असणार आहे. तर बघा हे होते तुमच्या 10व्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकदा 10वीसाठी सायन्स पार्ट 1 ह्या विषयासाठी कुठले प्रश्न तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. तर बघा जे प्रश्न मी तुम्हाला इम्पॉर्टंट दिलेले आहेत, तर बघा ही PDF तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होणार आहे. तिथनं ही PDF डाउनलोड करा. जे क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट दिलेले आहेत तेवढे जरी क्वेश्चन्स तुम्ही अभ्यासले तरी तुम्हाला सायन्स विषयामध्ये 40 पैकी तुम्ही 30 मार्क्सचा किंवा 35 मार्क्सचा क्वेश्चन पेपर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी सायन्स विषयाचा अभ्यास झालेला आहे ते विद्यार्थी हे क्वेश्चन अभ्यासल्यानंतर 40 पैकी 40 मार्क्स सायन्स विषयामध्ये देखील स्कोर करू शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा.